दरम्यान औरंगाबादमधल्या फटाका बाजारात झालेल्या अग्नितांडवाने राज्यभरातल्या फटाका बाजारांच्या सुरक्षेचा मुद्दा चव्हाट्यावर आलाय आणि म्हणूनच माझाने राज्यभरातल्या फटाका बाजारांचा आढावा घेतला। पाहूया आमच्या प्रतिनिधीने अहमदनगरमधल्या बाजाराचं केलेलं हे फायर ऑडिट। औरंगाबादच्या फटाका मार्केटला भीषण आग लागल्याने या भीषण आगीमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली। या आगीनंतर राज्यभरातील जे फटाका मार्केट आहे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला। यामध्ये अहमदनगरचं जे काय फटाका मार्केट आहे हे मात्र अपवाद आहे, कारण अहमदनगरच्या फटाका मार्केटमध्ये सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत कडक आणि काटेकोर अशा उपाययोजना राबवण्यात आलेल्या। या ठिकाणी अग्निशमन दलाची पालिकेची जी अग्निशमन दलाची गाडी आहे या ठिकाणी 24 तास कार्यरत असून या ठिकाणी 3 फेऱ्या या जो मार्केट आहे या मार्केटच्या परिसरात 3 फेऱ्या दिवसातून मारले जातात। त्याबरोबर हे जे काही दुकानं आहे जे फटाका स्टॉल आहेत या ठिकाणी अत्यंत जे बांधकाम केलेलं आहे ते पत्र्याच्या शेडमध्ये केलेलं आहे। या ठिकाणी कापडांचा कमीत कमी वापर करण्यात आलेला आहे, कारण कापडांमुळे आग पसरत असल्यामुळे या ठिकाणी फक्त पत्र्याचेच हे स्टॉल्स बनवण्यात आले। त्याचप्रमाणे हे जे काही पत्र्याचे दुकानं आहेत या दुकानांमध्ये एक स्पेस तयार करण्यात आलेले मोकळी जागा आहे। यामुळे जरी एखादी दुर्घटना झाली तर त्याचा दुसऱ्या दुकानाला फटका बसू नये ही काळजी घेण्यात आलेली आहे। यामध्ये अत्यंत दुसरा एक महत्त्वाची उपाययोजना म्हणावी लागेल ती म्हणजे अग्निशमक प्रतिबंधक यंत्र। प्रत्येक दुकान जे आहे तर या ठिकाणी अग्निशमक प्रतिबंधक हे कंपल्सरी मनाई केलेले आहे। नगरचा मार्केटचा हा जो आदर्श आहे जो सुरक्षेचा आदर्श आहे हा राज्यातील इतरही फटाका मार्केटने राबवल्यास अशा दुर्घटना रोखण्यास नक्कीच मदत होईल। कॅमेरामन कुणाल जायकरसह पांडुरंग रायकर, एबी माझा, अहमदनगर।